मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपल्या रोहित भाऊचं जे आहे ते तहसीलमध्ये काम आहे. तर आपण एक काम करू, आता तहसीलमध्ये जाऊ आणि आपल्या रोहित भाऊचं थोडं वोटर आयडी डिपार्टमेंटमध्ये, इलेक्शन डिपार्टमेंटमध्ये काम आहे. तर आपण तिथे जाऊन येऊ, कारण आपण तिथे 11 महिने इंटर्नशिप केलोय. आपल्याला थोडं ओळखीचे आहेत बऱ्यापैकी. आपण तिथे जाऊन आता आपलं काम करू बाकीचं. आणि रोहित भाऊ, तुमचं पण काम बघू तिथे. काय चला. आपण आलो आहोत निलंगा तहसीलमध्ये. मध्ये घ्या रोहित भाई, मध्ये घ्या, तिथून राईटला घ्या. हा, पार्किंग करायचं. तर आपण आता निलंगा तहसीलच्या बेसमेंटमध्ये आलो, जिथे आपल्या गाडीची वगैरे पार्किंग होते. आपली पार्किंग गाडीची इथे करून घेतल्यात रोहित भाऊनं. तर आता आपण वरी जर जास्त काही गर्दी वगैरे नसेल तर तिथला पण थोडाफार भाग घेऊ, बाकीच बघू. चला. निलंगा तहसीलच्या पायऱ्या एवढ्या आहेत, तेवढे चढून वरी जावं लागते आपल्याला. इकडे वरी या. तर हा इलेक्शन डिपार्टमेंट, निवडणूक विभाग बंद आहे सध्या. जेवण करत असतील कदाचित. तर आता रोहित भाऊचं काम करण्यासाठी निवडणूक विभागच बंद आहे. किती दिवसात होते ते म्हणून त्यांना विचारू. चला, किती दिवसात होते विचारू. आमच्या रोहित भाऊचं असंच काम होतं, कधीच निघत नाही का. नाही, होईल आपण करू. फोन लावू आपल्या राहुल भाईला, बाकीचं काम बघून घेऊ. चला. आपले नायब तहसीलदार साहेब कॅबिन आहेत बरं काय. आणि हे आपले तहसीलदार साहेबाचं कॅबिन आहे इकडे. मित्रांनो, बघू शकता इथे तहसीलच्या बाहेर जे पाणी पिण्यासाठी ठेवले, तिथे छानपैकी कावळा बसलाय पाणी पिण्यासाठी. तर मित्रांनो, आपल्या भावाचं काम ऑलमोस्ट झालंय. ट्रॅकिंग आयडी घेतलं त्याची. आता आपण ते आता सध्या निवडणूक विभाग बंद आहे, काहीतरी कारणास्तव बंद असेल. तर चालू झाल्यानंतर काम करू. त्यांच्याकडून ट्रॅकिंग आयडीने आपण ट्रॅक करून घेऊ की आपलं काम कुठंपर्यंत आले, कुठंपर्यंत आपली प्रोसेस जे आहे ते पुढच्या स्टेपला गेली आहे. चला रोहित भैया, तर आपण जाऊ थेट कॉलेजमध्ये. नंतरचा ब्लॉग पुढे कंटिन्यू मध्ये बघा, तुम्हाला समजून जाईल काय केलं काय नाही. चला. तर मित्रांनो, हे आपले नगर परिषद निलंगा आणि इथून जे लेफ्टला आहे ते आपले पंचायत समिती निलंगा आहे. हे जे आहे हे आहे आपली पंचायत समिती निलंगा. इथे सगळे आपले गावा लेवलचे काम होतात, पंचायत रिलेटेड सर्व. आणि तहसीलमध्ये आपल्या तहसीलचे जे असतो, म्हणजे जो की कर वगैरे असतो, शेताचं काय काम असतो, ते आपल्या तहसीलमध्ये होत असतात. जसे की 7-12 आटे आणि काय म्हणतात त्याला फेरफार, शेती रिलेटेड जे काम आहेत, कर रिलेटेड जे काम आहेत, ते आपले तहसीलमध्ये होतात. आपण पण तिथं बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे आपल्याला, बऱ्यापैकी काम तिथं केलेलं आहे आपण. त्याच्यामुळे थोडंफार माहिती आहे, जास्त नाही पण थोडंफार प्रमाणामध्ये आहे. कारण आपण तिथे इंटर्नशिप केलो ना 11 महिने, त्याची आम्हाला पेमेंट पण भेटलेली आहे, देखील चांगलीच गोष्ट आहे.